छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणूनही शिवरायांची ओळख आहेच. यातील आणखी एक विशेष म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्याशी लढले त्यांनीही महाराजांचं श्रेष्ठत्व मान्य केलं. त्यांच्यातील नेता, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख समाजाला पदोपदी होत होती. महाराजांचा काळ लोटून आज इतकी वर्ष झाली तरीही त्यांचे इतिहासातील स्थान आणि मान याला जराही धक्का लागू शकत नाही. त्यांच्याबाबत जागतिक स्तरावर बोलल्या जाणाऱ्या गोष्टी भारतीयांसाठी खऱ्या अर्थानं अभिमानास्पद आहेत. विदेशातील इतिहासकार महाराजांचं कौतुक करताना नेमकं काय म्हणतात ते आपण बघू. रॉबर्ट ओर्मी हा ब्रिटिश इतिहास अभ्यासक म्हणतो, शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते. सैन्यांचा प्रमुख म्हणून त्यांनी जितके जमिनीवर अंतर पार केलं तितकं दुसऱ्या कुठल्याही सेनापतीनं केलं नसेल. आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मित अथवा मोठा असला तरी शिवाजी राजांनी त्याचा विवेकानं व धैर्यानं यशस्वीपणे सामना केला. जॉन सर्विलन हा अमेरिकन लढवय्या म्हणतो, ज्या काळात शिवाजी महाराज राहत होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामध्ये होता. ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे. त्यांच्यातील सहनशीलता, ऊर्जा आणि निर्णय क्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडून गौरवास्पद कार्य झालं असतं. त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्या काळातील जगातील सर्वात चांगले पायदळ म्हणून ओळखले जात असे. जे स्वॉट म्हणतात, शिवाजीराजे एक योद्धा म्हणून असामान्य होते, राज्यकर्ता म्हणून निपुण होते, सद्गुणी लोकांचे मित्र होते. त्यांनी हुशारीनं आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अंमलात आणली. कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येकजण त्यांच्या ध्येयाच्या पूर्तीबद्दल अवगत असे. जेम्स डग्लस हा ब्रिटिश प्रवासी म्हणतो, कुठल्याही आणीबाणीच्या वेळी सजग राहून शिवरायांनी त्याला तोंड दिलं. महाराजांनी आपल्या जादुई स्पर्शानं आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वानं त्यांच्या गरीब, आज्ञाधारक, दैववादी महाराष्ट्रातील जनतेला अलौकिक कृत्य करण्यास प्रेरित केलं. ही जनता सर्वोत्तम सैनिक, पक्के सरदार, कुशल राजनीतीने विशारद झाली, जिनं शेकडो युद्ध जिंकलेल्या मुघलांचा सामना केला. ॲबे करे हा 1672 ते 1674 दरम्यान भारत भ्रमंतीवर आलेला प्रवासी आपल्या नोंदीमध्ये म्हणतो, शिवाजीराजे पूर्वेनं पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यापैकी एक आहेत. त्यांच्या धाडसीपणामुळं, इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्वीडनच्या महान राजा ॲडॉल्फशी होऊ शकते. त्यांच्या जलद गतीनं आणि दयाशीलतेनं ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूचीही मने जिंकली. डॉक्टर जॉन एफ.जी. कॉररी 1995 साली असं म्हणतात, हे शिवाजीराजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगीजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर हजारो घोडे आणतात आणि त्याहूनही जास्त पायदळ आणतात. त्यांचे सैन्य मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहे. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावरही जास्त दिवस काढतात, तर मुघल सैनिक बायका, विविध साधनसामग्री, तंबू घेऊन जातात. जणू काही ते एक चालतं फिरतं शहरच असतं. जेम्स डग्लस या ब्रिटिश इतिहास तज्ज्ञानं रायगडाला भेट दिल्यानंतर तो म्हणतो, या किल्ल्यामधला माणूस असा होता की ज्याचा जन्मही किल्ल्यामध्ये झाला होता. किल्ल्यांनी त्याला बनवलं आणि त्यांनी किल्ल्यांना बनवलं. हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती. शिवरायांच्या राज्याचे उगमस्थळ होते. त्यांच्या युद्धाचा आधार होते. त्यांच्या ध्येयाच्या पापण्या होते. त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले बळकट केले. ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजीराजे दर्यावरती नव्हते, नाहीतर जमिनीप्रमाणे त्यांनी समुद्रावरही आपलं वर्चस्व गाजवलं असतं. एल्फिस्टन हे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना म्हणतात, शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकाचा फायदा उठवू शकतो, धर्मासाठी प्रेरित करू शकतो व त्यातूनच मराठ्यांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करू शकतो. या भावनांमुळे त्यांचे साम्राज्य तग धरून होते. सिडनी जे ओवेन हा लेखक म्हणतो, वीरता,
देशाभिमान, धर्माभिमानाची प्रभावळ जनतेच्या कार्यवाहीत होती, ज्यातून ते प्रेरित झाले. त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पूर्वनिश्चित दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते. 17व्या शतकात युरोप खंडात लंडन गॅझेट नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सही सलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्रानं पहिल्या पानावर जी बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा शिवाजी द किंग ऑफ इंडिया असा उल्लेख केला होता. मोगल इतिहासकार तारिक दिलकुशा या ग्रंथाचा लेखक भीमसेन सक्सेना म्हणतो, शिवाजी हा एक सत्पुरुष होता. शिपाई गडी म्हणून तो अद्वितीय होता. तो राजनीती निपुण होता. एकनिष्ठ सैनिकांना तो जीव की प्राण करी. प्रत्येक मोहिमेत तो आपल्या एकनिष्ठ सैनिकांचा सल्ला घेई. पण त्याला जी मसलत योग्य वाटे आणि जी योजना पटे तीच तो अंमलात आणी व ती प्रत्यक्षात अंमलात येईपर्यंत कुणालाही तिची वार्तासुद्धा लागत नसे. त्यांनी ठिकठिकाणी किल्ले आणि इमारती बांधल्या. सुदैवानं त्याला साधनं आणि संपत्ती लाभत गेली. शिवाजी महाराज अतिशय चतुर होते. ते आपले सैन्य चहूकडे सोडून धामधूम उडवीत. शत्रूच्या गोट्यातील भीमसेन सक्सेना यानं शिवछत्रपती यांच्याबद्दल केलेले हे गौरवोद्गार शिवाजी महाराज यांच्या राजकीय मुत्सदीपणा, अखंड सावधानता, अचूक नियोजन या पैलूवर प्रकाश टाकणारे आहेत. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिव.